तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिजोरीच्या चाव्या सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार यांच्याकडे आल्याच्या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी एक सूचक विधान केलं. आता ब्युटी पार्लर आणि हेलिकॉप्टरची बिलं लागणार नाहीत असं वक्तव्य रोहित पवार यांनी केलं. तर भाजप विरोधात लढायला तयार असतील तर भविष्यात एकत्र येऊ शकतो असं राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर त्यांनी म्हटलेलं आहे. रोहित पवारांच्या बिलांच्या आरोपांवर राष्ट्रवादीनं देखील पलटवार केला आहे. अशाच काही गोष्टी खर्चाच्या बाबतीत देखील काही तक्रारी होत्या, अशी एक चर्चा आहे. म्हणून तो अर्थकारण देखील त्यांच्या हातातून काढून घेतलं हे याबद्दल कितपत माहिती किंवा या ऑडिओचा इम्पॅक्ट तिथं झाला असं वाटतं मला माहीत नाही. पण पूर्वी ब्युटी पार्लरची जी बिलं निघायची, प्रायव्हेट हेलिकॉप्टरची बिलं जी निघायची, आत्ता कदाचित ती बिलं निघणार नाही एवढं मात्र या ठिकाणी मी सांगतो. तुम्ही जे सांगितलं की पक्षाच्या खर्चाच्या संदर्भामध्ये आमच्या पक्षाच्या अंतर्गत आता रोहित पवारांनी आमदारकी सोडून आता त्या ठिकाणी सीए फर्म वगैरे काढली आहे का नाही असं म्हणायला लागेल. त्या ठिकाणी तुम्ही तुमच्या पक्षाचं बघा ना. आमच्या पक्षात तर हिशोबामध्ये काय गडबड असेल तर आम्ही आमच्या ऑडिटरला विचारू, नीट तपासून बघ बाबा कुठं चुकीचं काय झालंय का. त्या ठिकाणी आमच्या पक्षामध्ये आम्ही त्या ठिकाणी तपासून घेऊ ना.